आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा या परीक्षेला चालू घडामोडीवरचे क्वेश्चन कशा पद्धतीचे येतात किंवा आतापर्यंत PYQ जर का पाहिले तर आयोग कोणत्या क्वेश्चनमध्ये कसं चुकवतं किंवा कोणत्या चालू घडामोडी वाचताना विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की कशावरती भर दिला पाहिजे, नेमकं काय वाचलं पाहिजे. खास करून UPSC विद्यार्थ्यांना जेव्हा आता नवीन पॅटर्न तुम्ही सामोरे जाणार आहात तर राज्यसेवा कशा प्रकारचे क्वेश्चन विचारते चालू घडामोडीवरती, तर ते पाहण्यासाठी आपल्याला ना PYQ पाहावे लागतील. किमान 2024चे आणि 23चे जर का आपण पाहिले आणि तिथं आयोग कुठे कुठे चुकवलेलं आहे याचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला चालू घडामोडीचे कोणताही पुस्तक वाचताना कशावरती भर दिलं पाहिजे हे समजेल. तर आपण आधी PYQ बघूयात 2024चे राज्यसेवेतला जे 2024ला विचारलेले PYQ आहेत ते पाहूयात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना मग मी तुम्हाला ते जे 15 टॉपिक्स आहेत ज्यावरती 15 क्वेश्चन्स विचारतात राज्यसेवेला, 15 क्वेश्चन येतात PYQ चालू घडामोडीवरती, तर ते 15 टॉपिक्स कोणते असतील किंवा आत्तापर्यंत असे कोणते टॉपिक्स होते की ज्याच्यावरती आयोग भर देतं राज्यसेवेला क्वेश्चन विचारताना, तर ते देखील आपण पाहूयात. आता बघा, आपण हे बघूयात. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते, म्हणजे ही चर्चेत असलेली व्यक्ती असणार आहे आणि त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. आता या व्यक्तीबद्दल का विचारलं आयोगानं? एक तर निधन झालेलं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यांना काहीतरी पुरस्कार भेटलेला असणार आहे, भारतरत्न भेटलेला होता. ठीक आहे. मग त्यांनी पर्टिक्युलरली याबद्दलच विचारायला पाहिजे असं काही नाही, त्यांचं बॅकग्राऊंड विचारू शकतात, त्यांची हिस्ट्री विचारू शकतात. का तर त्यावेळेस 5 व्यक्तींना भारतरत्न भेटलेला होता, मग त्यापैकी त्यांनी एखाद्या व्यक्तीला घेतलं आणि त्याच्याबद्दलचे 1, 2, 3, 4 असे सेंटेन्स करून देऊन टाकले. मग काय विचारलंय, काय खरे नाही असं विचारलेलं असताना एखादं कोणतं तरी सेंटेन्स चुकवलेला असणार आहे. आता ह्याचं उत्तर काय आहे ह्यामध्ये न जाता सध्याला आपण काय काय त्यांच्याबद्दल किमान बेसिक इन्फॉर्मेशन करून ठेवायला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. ते आता त्यांनी काय दिलंय, उपाधी दिली, मग हे खोटं असणार आहे का ह्याच्यावरती पण विचार केला पाहिजे. आयोग अशा ठिकाणी चुकवणार आहे का, किंवा त्यांचा जन्म चुकवणार आहे का, किंवा त्यांचं कुठून विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली हे चुकणार आहे का, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. मग त्यांचं काय चुकवलेलं असणार आहे, त्यांनी कदाचित फॅक्टमध्ये एखादी गोष्ट चुकवलेली असणार आहे. ठीक आहे. आता पहिले ह्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, किंवा 1924मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला आहे, किंवा 1952ची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती. आयदर हे चुकवलेलं असणार आहे किंवा हे विधानसभा निवडणूक चुकवलेली असणार आहे किंवा त्यांचा मतदारसंघ चुकवलेला असणार आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टींवरती भर दिला पाहिजे. मग इथे एक टॉपिक तयार होतो, तर पुरस्कार. ठीक आहे. पुरस्कारामध्ये भारतरत्न पुरस्कार किंवा पद्मश्री सगळे पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण वगैरे सगळे पुरस्कार हे सगळे अभ्यासले पाहिजेत. आणि जर त्यामधली कोणती व्यक्ती जास्त चर्चेत असेल तर ते देखील अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे. मग पहिला आपला टॉपिक तयार होतो कोणता बरं? पुरस्कार. सर्व प्रकारचे पुरस्कार आपण केले पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 87 मध्ये काय दिलेलं आहे, 2024चा राज्यसेवेचा आपण पेपर पाहतोय. ठीक आहे. तर क्वेश्चन 87 मध्ये काय दिलेलं आहे, जागतिक क्षुधा निर्देशांकामध्ये 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो. आता हा पेपर 2024चा आहे. कधी कंडक्ट झाला? 1 डिसेंबर 2024ला कंडक्ट झाला. मग आपण करण करताना कुठवर केलं पाहिजे, कुठवर मागं गेलं पाहिजे, तर ते पाहूया. करण करताना आपण जवळपास 1.5 ते 2 वर्ष मागं गेलं पाहिजे. समजा माझी परीक्षा कंडक्ट होते 1 डिसेंबर 2024ला, तर मी 1 जानेवारी 2023 पासून सर्व चालू घडामोडी केल्या पाहिजेत. ठीक आहे. करंट अफेअर्सचा अभ्यास इथून ते इथवर कधीपर्यंत, 30 डिसेंबर 2023 ते 2024, 30 नोव्हेंबर 2024 इथवरती केला पाहिजे अभ्यास. ठीक आहे. हे झालं आयडियल सिच्युएशन. आणि मग ह्याच्या बाहेर क्वेश्चन विचारत नाही का आयोग, तर विचारतो. हो, नक्कीच विचारतो. ह्याच्या आधी विचारलेला आहे. खेलरत्न पुरस्कार 2020चा विचारलाय. समजा 23ची परीक्षा चालली आहे तर 20चा विचारलाय किंवा 18चा देखील विचारलेला आहे. ठीक आहे. पण आपण जर 2023-22 करून ठेवलं तर निगेशनला तर काही ऑप्शन जाऊ शकतात ना, तर अशा पद्धतीने देखील आपण करू शकतो. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 87 मध्ये बघा काय विचारलं त्यांनी, जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो. ठीक आहे. हां, तर यामध्ये
आता आपल्याला सगळे इंडायसेस करावे लागतील, महत्त्वाचे इंडायसेस. तर त्यांनी याच्यामध्ये काय विचारलंय, ग्लोबल हंगर इंडेक्स. हे जे आपण इकॉनॉमिक्स करतो ना, त्यावेळेस तर आपल्याला हे अभ्यासावंच लागतं, पण त्यावेळेस करताना त्याचे आयाम पण करावे लागतील आणि त्यानंतर भारताचा कितवा क्रमांक करावा लागेल आणि पहिले 3 देश कोण आहेत आणि शेवटचे 3 देश कोण आहेत. किमान इतकं जरी लक्षात ठेवलं ना तरी आपल्याला हे बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ठीक आहे, करंट अफेअरच्या बाबतीत. मग भारताचा क्रमांक आपण लक्षात ठेवायचा. त्यानंतर HDI देखील विचारतील या बाबतीत. ठीक आहे, GGI देखील विचारतील, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स देखील विचारतील या बाबतीत. ठीक आहे, असे काही इंडायसेस करून ठेवायचं. मग हा क्वेश्चन कुठल्या टॉपिक अंतर्गत येतो बरं, निर्देशांक. ठीक आहे, सर्व निर्देशांक. ठीक आहे, त्यानंतर पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. फक्त क्वेश्चन आणि कोणत्या टॉपिकवरती भर द्यायचंय ते बघत चला. याचा अर्थ असा नाही आहे की बाकीच्या टॉपिकवरती क्वेश्चन येणार नाहीत, परंतु आपल्याला एक अंदाज येतो आणि किमान शेवटच्या दिवसांमध्ये कोणत्या टॉपिकवरती भर देऊन आपण रिव्हिजन केली पाहिजे हे एक लक्षात येतं. ठीक आहे, आता पुढील योग्य विधाने विचारात घ्या असं त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, जरा ब्रॉड करते, तुम्हाला दिसेल. हां बघा काय विचारलंय, नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. त्यांनी ऑप्शन बघा कसे करून दिलेले आहेत, BC योग्य, ABC योग्य, BCD योग्य आणि ABCD योग्य. मग असं इथं आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की सगळ्या गोष्टी परफेक्ट माहीत असणं नक्कीच गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये काय चुकवलेलं असणार आहे त्यांनी की नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना, रचना ही ह्याच संकल्पनेवरती आधारित आहे का हे चुकवलेलं असणार आहे, किंवा राज्यसभेची रचना राष्ट्रीय फुल कमळाच्या संकल्पनेवरती आधारित आहे हेच कदाचित चुकवलेलं असणार आहे, किंवा उद्घाटनची डेट चुकवलेली असणार आहे, किंवा लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केलेली आहे हे चुकवलेलं असणार आहे. यापैकी काही ना काही सेंटेन्स त्यांनी चुकवलेलं असणार आहे. ठीक आहे, मग आपण अशा वेळेस कशावरती मग हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक अंतर्गत येतो बरं, एखाद्या नवीन इमारत, ठीक आहे, किंवा उपक्रम, किंवा ते पर्यटन स्थळ देखील असू शकतं. ठीक आहे, जे चर्चेत असेल खूप. मध्यंतरी आपल्याला माहिती सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा केला होता, तर त्यावेळेस नर्मदा किनारी, तर त्यावेळेस त्या आयोगाने 4 सेंटेन्स करून दिले होते आणि त्याची तो जे स्टॅच्यू होता त्याची उंची चुकवलेली होती आयोगाने. ठीक आहे, तर अशा वेळेस जे काही चर्चेतील पर्यटन स्थळं असतील, किंवा एखादी इमारत असेल, किंवा एखादी स्टॅच्यू असेल, तर ते देखील आपण, किंवा उपक्रम असेल तर अशा वेळेस तो देखील करून ठेवला पाहिजे. ठीक आहे, किंवा कशाचं देखील उद्घाटन, नवीन काहीही ऐतिहासिक वास्तू असेल तर हा टॉपिक जातो ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक इमारत या टॉपिक अंतर्गत. ठीक आहे, ऐतिहासिक स्थळे. ठीक आहे, तर या टॉपिक अंतर्गत मी याला घेतलं. ठीक आहे, आपण कशा अंतर्गत हे घेऊ शकतो, परंतु आपण हे सगळे महत्त्वाचे चर्चेतले गोष्टी बघत आहे आपण. ठीक आहे, पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन बघूया. आपण आन्सर काय येतं हे नाही बघत आहे बरं का, आपण टॉपिक कोणत्या पद्धतीचे येतं आणि आयोग कुठे कुठे चुकू शकतं, मी तुम्हाला हे फॅक्ट कुठे आपल्याला भर द्यायचा आहे एवढंच सांगणार आहे. त्यानंतर आपण आपल्या क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीजनुसार आपण कुठे कुठे काय काय चुकलेलं आयोगानुसार, आयोगाच्या धर्तीवरती, तर ते बघूया. ठीक आहे, तर हा क्वेश्चन बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023. ठीक आहे, याविषयी योग्य विधाने ओळखा. इथे नीट वाचायचं, अयोग्य की अयोग्य, इथे देखील आयोग आपल्याला चुकवतो. ठीक आहे, या स्पर्धा चीनमधील होंगझाऊ या ठिकाणी भरवण्यात आला. म्हणजे काय चुकवलेलं असणार आहे, कदाचित तिथं ठिकाण चुकवलेलं असणार आहे, किंवा बरोबरही असणार आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी मी असं म्हणत नाही डाऊटच घ्यायचा, तर लक्ष कुठे द्यायचं हे आपण बघत आहे. नंतर उद्घाटन प्रसंगी लवलीना बोरगोहान या नेमबाजाने भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली. मग एकतर ही व्यक्तीच चुकवलेली असणार आहे, किंवा ही कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे हे चुकवलेलं असणार आहे. ठीक आहे, या स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह भारताने 4थे स्थान पटकावले आहे. मग काय चुकवलेलं असणार आहे याच्यामध्ये, किमान 28 आणि 4थे स्थान. ठीक आहे, इथे भर द्यायचं, आणि एकूण 107 पदके इथे भर द्यायचं. मग आता ह्याच्यामध्ये आयोगानं बघा कसं चुकवलेलं आहे. आयोगाने याच्यामध्ये कुठे चुकवलेलं आहे मी सांगते तुम्हाला. आयोगाने काय चुकवलेलं आहे, तर हिचं
क्षेत्र चुकवलंय, तर ही नेमबाज नाहीये. ठीक आहे, नेमबाज नाहीये. मग ही जर समजा बॉक्सर असेल किंवा ही जर समजा कुस्तीपटू असेल तर आपल्याला ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ती कुठल्या वजन गटात खेळते हे देखील इतक्या डिटेलमध्ये देखील जाणं त्यावेळेस गरजेचं असतं. ठीक आहे. मग हा कशामध्ये येतो, हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक अंतर्गत येतो बरं? क्रीडा, जे चर्चेतल्या महत्त्वाच्या क्रीडा आहेत. आता सध्याला जर विचारलं तर ते आपल्याला ऑलिम्पिकवरती विचारू शकतात, बरोबर आहे. आशिया क्रीडा त्यावेळेस चर्चेत होत्या त्यामुळे त्याच्यावरती विचारलं तर आपण हा टॉपिक क्रीडा अंतर्गत येऊ शकतो. ब्रॉड टॉपिक आहे हा. क्रीडामध्ये काहीही विचारतील, क्रीडा संबंधित पुरस्कार देखील विचारू शकतात. ठीक आहे, क्रीडा. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता हा बघा, हा क्वेश्चन बघा. हा काय विचारलेलं आहे इथं? नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023ला प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हां, मग आपण ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. शांतताच पुरस्कार आहे का, 2023चाच आहे का? त्यानंतर नर्गिस मोहम्मदी या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्ते आहेत. असं जे जनरल स्टेटमेंट असतं ना ते कधी पण करेक्ट असतं बरं का. आता त्यांना नोबेल शांतता पुरस्कार हे जे मिळालं हे जर माहिती असेल ना तर नक्कीच असे काही जे जनरल स्टेटमेंट असतात ते करेक्ट असतात. फक्त त्यांचं क्षेत्र इथं बघितलं पाहिजे. त्यांनी समता आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिलाय का हे देखील माहिती असलं पाहिजे. कदाचित इथं बालकांचं पण असू शकतं. ठीक आहे, हे आहे असं नाही सांगत आहे बरं का. असं असू शकतं. आपण कशावरती भर दिलं पाहिजे करंट अफेअर्स करताना मी ह्या गोष्टी सांगत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, नर्गिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाल्या होत्या. आता इथं महत्त्वाचं काय आहे? पहिली तर गोष्ट शिरीन इबादी आणि ती ह्यांनी स्थापन केली आहे का, आणि ती ह्याच साली स्थापन केली आहे का? ठीक आहे, ह्याच साली स्थापन केली आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ठरतो. मग आता हा साल बहुतेक आयोगानं चुकलेला असणार आहे. बघा, लक्षात घ्या, ह्याचा आन्सर आयोगानं तर AB दिलेला आहे. ठीक आहे, तर मग आपण ह्याच्यावरती लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं अशा वेळेस की आपण कशावरती भर दिला पाहिजे. मग हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक अंतर्गत जातो बरं? शांतता, नोबेल शांतता पुरस्कार म्हणजे पुरस्कार अंतर्गत हा टॉपिक जातो, आंतरराष्ट्रीय लेवलचे पुरस्कार. ठीक आहे, मग मी इथं काय लिहिणार बरं? 5वा टॉपिक तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा टॉपिक देखील असू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 91 बघा. कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वरती लक्ष ठेवण्यास मदत करते? ठीक आहे, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य, सिंगल लाइनर क्वेश्चन आहे. आता हा एकदम सोप्या कॅटेगरीतला होतो, परंतु अशा वेळेस गडबड करायची नाही, नीट वाचायचं. नासा, ESA, जाक्सा किंवा रॉकॉस्मॉस. ओके, तर अशा वेळेस हा टॉपिक जातो अंतराळ मिशन या टॉपिक, हा क्वेश्चन जातो अंतराळ मिशन या टॉपिक अंतर्गत, अंतराळ रिलेटेड. मग अशा वेळेस चर्चेत काय काय असतं बरं? तर चांद्रयान असतं. त्यावेळेस कोणतं चर्चेत होतं? तर चांद्रयान होतं. त्यानंतर आदित्य L1 होतं. ठीक आहे, आदित्य L1 होतं. तर आता काय चर्चेत असणार आहे बरं? तर इस्रोचे काही आता 100वे प्रक्षेपण झालेलं आहे. ठीक आहे, तर ते पण महत्त्वाचं असणार आहे. तर अशा गोष्टी आपण करून ठेवल्या पाहिजे. ठीक आहे, 100वे प्रक्षेपण झालेलं असणार आहे. तर मग हा टॉपिक जातो, हा क्वेश्चन या टॉपिक अंतर्गत अंतराळ मिशन, चर्चेतील अंतराळ मिशन जे महत्त्वाचे आहेत ते. ठीक आहे, अंतराळ मिशन या टॉपिक अंतर्गत. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन बघा. हे टॉपिक मी तुम्हाला सांगते याच्यावरती भर द्यायचा आहे बरं का. हे टॉपिक तर निग्लेक्ट करायचेच नाही आहेत, इतर पण टॉपिक करायचे आहेत. असं नाही की एवढंच करायचं आहे. फक्त आपण PYQ अनालिसिस बघतोय करंटच्या बाबतीत देखील, जसं आपण इतर विषयांचं करतो तसं सेम. योग्य कथेने ओळखा पद्म पुरस्कार. ठीक आहे, त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत. ठीक आहे, 6 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलेले आहेत.
आणि 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मग हा क्वेश्चन कसा विचारलेला त्यांनी इथं काय चुकवले, मग कॅटेगरी दिलेत, महिलांना किती, NRIंना किती हे देखील माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मरणोत्तर किती दिलेले आहेत हे माहिती असलं पाहिजे. पद्मश्री किती आहेत, पद्मभूषण किती आहेत, पद्मविभूषण किती आहेत. आणि खास करून जेव्हा पद्मविभूषण हे जे पद्मविभूषण आणि भारतरत्न, ठीक आहे, पद्मविभूषण हे कमी संख्येत असतात. मग समजा 7 दिले असतील, 7 पद्मविभूषण, 7 व्यक्तींना जर पद्मविभूषण भेटले असतील तर त्यांचे राज्य आणि त्यांचे क्षेत्र हे देखील आपण तिथे करून केलं पाहिजे. माहिती आहे का, राज्य आणि क्षेत्र हे करून ठेवलं पाहिजे त्या व्यक्तींचं. त्यानंतर भारतरत्नाच्या बाबतीत देखील सेम आहे. आणि त्यानंतर आता पद्मश्री दिलेत आणि ह्यातले जर का समजा काही व्यक्ती महाराष्ट्राचे रिलेटेड आहेत, महाराष्ट्र फोकस महाराष्ट्राच्या रिलेटेड आहेत, तर मग तर त्या व्यक्तींच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये गेलेलं पाहिजे. ठीक आहे. इतकं सारं आपण जेव्हा असे पुरस्कार, पद्म पुरस्कार विचारले जातात तर त्या बाबतीत केलं पाहिजे. मग हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक अंतर्गत जातो, राष्ट्रीय पुरस्कारमध्ये जातो. ठीक आहे. राष्ट्रीय पुरस्कार अंतर्गत हा टॉपिक जातो. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. क्वेश्चन नंबर 93 बघा. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले. ठीक आहे. अशा पद्धतीचा एक सिंगल लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे जे चर्चेतील परिषदा असतील, आंतरराष्ट्रीय परिषदा असतील, राष्ट्रीय परिषदा असतील किंवा राज्यस्तरीय परिषदा असतील, जर का त्या चर्चेत असतील तर त्या देखील करून ठेवल्या पाहिजेत. आणि आता हा तेवढा महत्त्वाचा टॉपिक नाही आहे असं वाटतो, पण जर त्यांना काही क्वेश्चन हार्ड करायचे असतील तर असा एकदम आउट ऑफ क्वेश्चन जाऊन ते विचारू शकतात. मग हा टॉपिक कशा अंतर्गत होतो, आंतरराष्ट्रीय परिषदा किंवा राष्ट्रीय परिषदा किंवा राज्यस्तरीय परिषदा. ठीक आहे. मग मी इथे लिहिते आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय परिषदा. ठीक आहे. हे 8 टॉपिक झाले. ठीक आहे. आपण बाकीचे 7 या साईडला लिहूयात त्यानंतर. ठीक आहे. पुढे बघा आता. हां, 94 नंबरचा क्वेश्चन बघा. काय म्हणतोय, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांच्या योग्य जोड्या लावा. मग काही ऑपरेशन होत्या. ठीक आहे. म्हणजेच मोहिमा होत्या ज्या त्यांनी राबवल्या आणि त्या खूप चर्चेत होत्या. का तर आता आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय होतात, खूप देशांमध्ये संघर्ष चालू आहे. ठीक आहे, बाउंड्रीजमध्ये. ठीक आहे. तर अशा वेळेस आपल्या नागरिकांना तिथून सुखरूप त्यांची सुटका करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने काही मोहिमा राबवलेल्या असणार आहेत आणि त्या महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे त्यांनी काय केलं बरं, जोड्या लावामध्ये असा एखादा क्वेश्चन विचारून टाकलेला आहे. ठीक आहे. मग हा टॉपिक कशामध्ये येतो, मोहिमा. ठीक आहे. काही वेळेला आपल्याला लष्करांच्या हे विचारतात, त्या लष्कर सराव विचारतात ना, तर तशाच कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे बरं का. तर मोहिमा विचारला त्यांनी यावेळेस. मग आपण असं लक्षात ठेवूया की टॉपिक कोणता आहे, हा महत्त्वाच्या मोहिमा. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. त्यांनी बघा आता इथे काय दिलंय, अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेची प्राथमिक उद्दिष्टे कोणती आहेत असं त्यांनी विचारलं. मग आता ही जी योजना असणार आहे ती खूप चर्चेत असणार आहे. ती आपल्या राज्याची आहे का, नाही, ती भारतातल्या एका वेगळ्याच राज्याची आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस जर का एखाद्या राज्याची योजना खूपच चर्चेत असेल तर ते देखील करून ठेवलं पाहिजे. किमान आपल्याला इतकं माहिती असलं पाहिजे तर हे कोणासाठी आहे. ठीक आहे. हे कोणासाठी आहे, त्यांनी काय काय विचारलंय बघा, की मुलींसाठी आहे, मातांसाठी आहे. ठीक आहे. कुणासाठी आहे असं विचारलेलं आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी आहे. नंतर राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे आहे. किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे आहे. आता आपण इथं पाहिलं, इथं आहे शिक्षण.
इथं आहे पोषण, इथं आहे रोजगार आणि इथं आहे कृषी उत्पादन. आपण जर का पाहिलं पुष्टी योजना तर कशा संदर्भात असणार आहे बरं, ही पोषणा संदर्भात असणार आहे का नाही. असं जरी लॉजिक लागलं ना तरी फक्त बी बरोबर. असं कसं दोन दोन गोष्टींसाठी येईल बरं एखादी योजना, असं पण काही लॉजिक लावता येतं का आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे, मग ही कोणत्या ह्याच्यामध्ये येणार, इतर राज्यांच्या योजना. आपल्या तर महाराष्ट्राच्या आपण सगळ्याच केल्या पाहिजेत ज्या चर्चेत आहेत, पण इतर राज्यांच्या योजना देखील आपण करून ठेवलेल्या पाहिजे. ठीक आहे, तर आपण कुठे जाणार मग त्यासाठी, योजना. चर्चेतील योजना या अंतर्गत आपण बघणार. ठीक आहे, मग त्या आपल्या केंद्र सरकारच्या जरी असतील ना तरी आपण त्या करून ठेवायचे. ठीक आहे, हां आता बघा ही योजना झाले. त्यानंतर ना पुढचा क्वेश्चन, खालीलपैकी योग्य जोडा जुळवा. त्यांनी काय विचारलेत, समित्या दिलेत. सगळ्या ह्या काय आहेत बरं, समित्या आहेत. हां, आणि त्या कशाशी रिलेटेड आहेत एवढं विचारलेलं आहे. ठीक आहे, समिती. आता त्यांनी नितीन करमळकर समिती, नितीन करीर समिती. आता त्यांनी कसं दिलंय बघा ना, नितीन मुद्दाम कन्फ्युजन करण्यासाठी. मग तुम्ही नुसतं असंच जर वाचलेलं असेल ना तर आपल्याला ते काय होणार माहिती आहे का, कन्फ्युजन तिथे क्रिएट होणार. डॉक्टर के कस्तुरंगन समिती, सुनील पवार समिती, ह्या सगळ्या चर्चेतील समिती असतात बरं का. एखाद्या पुस्तकाच्या शेवटी सर्व समित्या, चर्चेतील समित्या आणि त्या कोणत्या विषयासंदर्भात आहेत हे आपल्याला दिलेलं असतं. आता सध्या मराठी विषयाचा चर्चा खूपच चर्चेत आहे, त्यामुळे नरेंद्र जाधव समिती ही माहितीच असली पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्या संदर्भात अशा कोणत्या कोणत्या समित्या आहेत त्या आपण बघून ठेवलेल्या पाहिजेत. इकॉनॉमिक्समध्ये पण बऱ्याच समित्या असतात, त्या पण आपण करून ठेवल्या पाहिजे. असं नाही की ते करंटमध्ये येणार नाही, ते करंटच्या अँगलने देखील येऊ शकतात. मग हा टॉपिक जातो समित्या, चर्चेतील समित्या या अंतर्गत. ठीक आहे, समित्या. पुढे जाऊया. आपण आन्सर नाही बघत आहे, आपण टॉपिक्स बघत आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात योग्य विधाने ओळखा. हा, आता तर ही आहे महाराष्ट्राची योजना. ठीक आहे, पुन्हा एकदा अजून एक योजना आली. एक योजना होती दुसऱ्या राज्याची. ठीक आहे, आणि ही योजना आहे महाराष्ट्र राज्याची. महाराष्ट्र सरकारच्या, तर मी म्हणलं सगळ्याच योजना माहिती पाहिजे. असं नाही की ती फक्त आता चालू झालेली आहे. 2015 मध्ये पण जर कधी चर्चेत होती आणि आता काय कोणत्या तरी संदर्भात लक्षात आली आहे तर ती देखील करून ठेवली पाहिजेत. ठीक आहे, बघा जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. म्हणजे असे क्वेश्चन आता असं विचारतील ना की लाडकी बहीण योजना देतील, त्या संदर्भात योग्य विधाने ओळखा म्हणतील. आणि ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केली होती. तर आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं ना, फडणवीस साहेब होते की शिंदे साहेब होते. मग अशा वेळेस आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ते कोण असणार आहेत, एकनाथ शिंदे सर असणार आहेत की फडणवीस सर असणार आहेत. तर त्या वेळेस त्या संदर्भाने त्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे, अशा संदर्भाने देखील एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर आपण ही योजना हा क्वेश्चन कशामध्ये येतो, महाराष्ट्राची योजना. मी ते MH लिहिते. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या योजना, सगळ्यात ज्या जुन्या नव्या जे काही असतील त्या. आणि हे आहे इतर राज्य किंवा केंद्राच्या पण येऊ शकतात बरं का. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. यस, चर्चेतील एखादं विधेयक किंवा एखादा कायदा आणि त्याचे 1, 2, 3, 4 करून सेंटेन्स देऊ शकतात. बघा काय म्हणलंय, महिला आरक्षण विधेयक 2023. ठीक आहे, संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मग तसं आता चर्चेत कोणत्या बरं, जनसुरक्षा विधेयक आहे, तर ते करून ठेवलं पाहिजे. राईट, असं एखादं काहीतरी विधेयक आणि त्या संदर्भात काय काय लक्षात ठेवायला पाहिजे ते बघायचं. त्यांनी काय दिलंय, घटनात्मक विधेयक 2023 कितवं आहे, 128वा. मग हे चुकवण्याची शक्यता आहे का, येस.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले. इथं काय काय चुकू शकतं? नरेंद्र मोदी यांनीच मांडलंय का हे पण चुकू शकतं, किंवा 10 सप्टेंबरलाच मांडलंय का हे चुकू शकतं, किंवा लोकसभेत सादर केलंय की राज्यसभेत सादर केलंय हे देखील चुकू शकतं. मग या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत हे देखील चुकू शकतं ना. 30% देणार आहेत आणि राज्य विधानसभेमध्ये देणार आहेत, लोकसभेमध्ये देणार आहेत, कुठं देणार आहेत हे देखील चुकू शकतं. नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. पहिले आहे, दुसरे आहे, तिसरे आहे, हे इथं देखील आयोग आपल्याला काय करू शकतो? चकवा देऊ शकतो. ठीक आहे. अशा वेळेस काय केलं पाहिजे? आपण प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आपल्याला माहिती नरेंद्र मोदींनी हे विधेयक काही मांडलेलं नाही आणि 30% जागा आहेत का 33% जागा आहेत यावर देखील भर दिलेला पाहिजे. ठीक आहे. मी तर आन्सर नाही सांगणार आहे, फक्त आपण काय काय करून ठेवायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं बाकीची कोणती विधेयक आहे सध्या ते देखील मी सांगत आहे. मग आता आपण हा टॉपिक कुठे जातो? विधेयक किंवा कायदा. चर्चेतील विधेयक किंवा कायदा. सॉरी, एक आहे विधेयक किंवा घटना दुरुस्ती. सध्या कोणती चालू असेल तर ती, यावरती क्वेश्चन जाऊ शकतो. विधेयक, घटना दुरुस्ती, कायदा, अध्यादेश या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. झालं. त्यानंतर बघा, खाली बघा इथे MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. हा क्वेश्चन का विचारला बरं आपल्याला? आता पुन्हा एकदा तेच जे कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दल विचारलं होतं सेम तशाच अँगलनं विचारलं. एकतर भारतरत्न भेटला आहे त्यांना, पुरस्कार महत्त्वाचा आहे त्यांचा, आणि त्यानंतर त्यांचं निधन देखील झालं. ठीक आहे. यामुळे देखील विचारू शकतो. म्हणजे हे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. नंतर यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. हे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. उच्च शिक्षण, काय काय चुकू शकतात आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. तामिळनाडूच आहे का? यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्डमध्येच आहे का? हे कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते का? काही काळ राज्यसभेचे सदस्य होते किंवा लोकसभेचे होते? त्यांना रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता का? येस, रामन मॅग्सेसे तर मिळाला होता, पण तो कधी मिळाला होता हे इयर देखील माहिती पाहिजे. राज्यसभेचे सदस्य होते, पण ते कोणत्या कार्यकाळासाठी होते म्हणजे इतकं डिटेल आपल्याला जावं लागेल. ऑक्सफर्डमध्ये त्यांचं खरंच झालंय का शिक्षण हेही देखील बघावं लागेल आपल्याला. मग असे क्वेश्चन आपल्याला समजले पाहिजे बरं का. मग त्यांचं मी याच ठिकाणी सांगते त्यांचं हे नाही आहे, हे बरोबर नाही आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये शिक्षण झालं नव्हतं. मग कोणत्या विद्यापीठात झालं होतं ते लक्षात घ्या. PYQ कधी रिपीट होतो का? तर होत नाही शक्यतो. तर चर्चेतील पण व्यक्ती भरपूर असतात विविध क्वेश्चन काढण्यासाठी त्यांच्याकडे, तरी पण आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा जर का ते चर्चेत आले कुठल्या गोष्टींसाठी तर आपल्याला स्टॅटिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे. आणि MS स्वामीनाथन ही व्यक्ती तर खूप महत्त्वाची आहे. इतर विषयांसाठी देखील इकॉनॉमिक्समध्ये पण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा देखील हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आपण यांच्या स्टॅटिक गोष्टी करून ठेवल्या पाहिजेत. मग हे कशामध्ये येतं? निधन, वार्ता आणि पुरस्कार. पुन्हा एकदा आपण इथं काय बघितलं? पुरस्कार बघितलं ना पहिला. आपण आता मी काय देते अजून एक तोच आहे टॉपिक, फक्त पुरस्कार आणि प्लस त्यांचं निधन पण जरा किंवा निधन वार्ता, त्यामुळे जर चर्चेत असतील ते. ठीक आहे. आता शेवटचा क्वेश्चन बघूया आपण ह्याच्यातला. आता बघा हा क्वेश्चन बघा. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर का काही देशांनी एखादा संयुक्त सराव राबवला असेल किंवा ते काही कारणांसाठी एकत्र आले असतील तर असा क्वेश्चन आयोग विचारतो. मध्ये त्यांनी एक विचारलं होतं ऑकस. तर असं विचारू शकतात. त्यानंतर असं पण विचारू शकतात G20 मध्ये कोण आहे, G7 मधील खालीलपैकी कोणता देश येत नाही, असं पण क्वेश्चन विचारू शकतात ना. तर अशाच विचारलंय त्यांनी हा एक क्वेश्चन. 5 अलाइज मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? मग अशा वेळेस काय बरं, संयुक्त उपक्रम किंवा एखादी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गट असा एखादा हा क्वेश्चन त्या टॉपिक अंतर्गत येऊ शकतो. ठीक आहे. आपण लिहूया तो टॉपिक कशामध्ये जाईल बरं? संयुक्त उपक्रम. कोणता असेल? आंतरराष्ट्रीय स्तरावरचा संयुक्त उपक्रम किंवा गट असतात ना, आंतरराष्ट्रीय गट.
किंवा संस्था, ठीक आहे, या टॉपिक. मग हे झाले 15 आपले टॉपिक ज्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, ठीक आहे. आणि त्याच धर्तीवरती आपण पहिला क्वेश्चन पेपर सेट केला आहे MPSCचा, राज्यसेवेचा प्रिलिमचा क्वेश्चन पेपर, त्याच्यातले करंट अफेअर्सचे क्वेश्चन पेपर. तर ते आपण बघूयात आता, ठीक आहे. राज्यसेवा प्रिलिम टेस्ट सिरीज टेस्ट नंबर 1 करंट अफेअर्सचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत, क्वेश्चन नंबर 66 पासून, ठीक आहे. तर आपण हे क्वेश्चन सगळे सेट केलेले आहेत राज्यसेवा प्रिलिम 2024च्या धर्तीवरती. त्या पद्धतीचेच आपण काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत की आयोग कुठं चुकवतो, आणि आपण करंटचा आपण बुक वाचताना किंवा करंटचा काही डेटा वाचताना आपण कशावरती भर दिला पाहिजे, ठीक आहे. तर आता बघा, 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 8 जानेवारी ते 2025 रोजी इंदोर मध्य प्रदेश येथे पार पडले आहे. तर कशावरती भर दिलं पाहिजे, इंदोर मध्य प्रदेश येथे पार पडला आहे का यावरती भर दिलं पाहिजे. त्यानंतर अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे त्रिनिदाद टोबॅगो प्रजासत्ताकाचे अध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू हे होते. मग आता ह्याच्यामध्ये पण प्रमुख पाहुणे विचारलेले आहेत आपल्याला, तर हेच होते का नक्की, आणि ते पुन्हा एकदा ह्याच देशाचे आहेत का, ठीक आहे. या ठिकाणी आपण भर दिला पाहिजे. 1, 2, 3 म्हणजे फॅक्ट्स कशावरती भर दिलं पाहिजे तर ते आपण सांगतोय. तर ह्याचं उत्तर सांगते. तर आपल्याला काय दिलंय, अचूक, बचूक, दोन्ही अचूक आणि दोन्ही चूक. तर फक्त अचूक, ठीक आहे. तर आता ह्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया, ठीक आहे. बघा, आन्सर नंबर 1 आहे 66चा. प्रवासी भारतीय दिवस आपण कधी साजरा करतो, तर 9 जानेवारीला साजरा करतो. कधीपासून, 2003 पासून साजरा करतो. कसा, तर दरवर्षी साजरा करतो, ठीक आहे. पण 2015 पासून दर 2 वर्षांनी साजरा करतोय आपण. 2015 पासून मात्र कसं साजरा करतोय आपण, दर 2 वर्षांनी साजरा करतोय. आयोजन कोण करतं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय करतं, ठीक आहे. हे आपण का साजरा करतो हे देखील माहीत असले पाहिजे बरं का. इथे आपण लक्षात घ्या, इतिहासात काही अशी फॅक्ट आहे का की गांधीजी परत आले होते आणि त्यामुळे आपण हे साजरा करत आहे. नंतर 2023ला दर 2 वर्षांनी साजरा करतो ना, मग 2023 आणि त्यानंतर 2025 हे दोन्ही लक्षात ठेवले पाहिजे. हे आहे 17वे, हे आहे 18वे. ते झालं आहे इंदोर मध्य प्रदेशमध्ये, आणि मी घातलं 2023चं. आणि आता पार पडलेलं आहे 2025चं, जे की 18वे अधिवेशन आहे ते पार पडलं आहे भुवनेश्वर ओडिसा येथे, ठीक आहे. भुवनेश्वर ओडिसा. आन्सर काय येईल क्वेश्चन नंबर 66चा, फक्त अचूक. आणि जे पाहुणे आहेत ते बरोबर आहेत, प्रमुख पाहुणे होते अधिवेशनाचे ते बरोबर आहे, ठीक आहे. पुढे जाऊया आता आपण क्वेश्चन नंबर 67 बघूया, ठीक आहे. भारताचे कॅग म्हणजेच नियंत्रक महालेखापरीक्षक के संजय मूर्ती यांच्याबद्दल काय खरे नाही असं विचारलंय. काय खरे आहे ना, नीट वाचायचं, काय खरे नाही. तर बघा, ते स्वतंत्र भारताचे 15वे कॅग ठरले आहेत, बरोबर आहे का, येस 15वे कॅग ठरले आहेत. कॅग पदावर नियुक्त होणारे ते पहिले तेलुगू व्यक्ती ठरले आहेत, येस बरोबर आहे. ते 1989 बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत, येस बरोबर आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे, येस बरोबर आहे. बरोबर आहे का, नाही, चुकीचं आहे. आपण फ्लोमध्ये वाचलं तर ते असं वाटतं की सगळंच बरोबर आहे, मग ठीक आहे. पण आपल्याला विचारलंय ना काही खरं नाही, मग एक तर काहीतरी चुकीचं करायला लागणार आहे. मग भर कशावर द्यायचं, आता वाचताना की ते खरंच 15वे कॅग आहेत का हे माहिती पाहिजे. कॅग पदावर नियुक्त होणारे ते पहिले तेलुगू व्यक्ती आहेत का हे माहिती पाहिजे. आयोग इथं कन्नड करून देईल बरं का. हां, आता साऊथकडचे आहेत ना, तर ते असं देतील पहिले मल्याळम व्यक्ती आहेत किंवा पहिले कानडी व्यक्ती आहेत असं देतील. त्यानंतर ते 1989च्या बॅचचे हिमाचल प्रदेशचे केडरचे आहेत का हे देखील माहिती पाहिजे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे का हे माहिती पाहिजे. त्यांनी कोणत्या क्षेत्रात पदवी घेतलेली आहे. मी आता हाच का चुकवला याचं पण आन्सर सांगते. का तर आयोगाने एकदा असंच एक लष्कर प्रमुख दिले होते आणि त्यांनी काय चुकवलं होतं, इंजिनिअरिंगची पदवीच चुकवली होती. आणि त्यामुळेच आपण काय केलं, इथे पण एक महत्त्वाची व्यक्ती दिली, महत्त्वाच्या घटनात्मक पदावरची एक व्यक्ती दिली आणि त्यांचं डिग्रीमधलं क्षेत्रच चुकवलेलं आहे, ठीक आहे. तर कोणतं आहे बरं त्यांचं क्षेत्र, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. मी इथं इतकंच टाकलं, ठीक आहे. तुम्हाला हे लक्षात येण्यासाठी की आपण वाचताना सहज वाचून जातो, काय भर देत नाही, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर काय आहे याचं आन्सर, क्वेश्चन नंबर 4 आहे 67चं, आणि त्यांची पदवी आहे मेकॅनिकलमधून, ठीक आहे. 67चा आन्सर आहे काय खरं नाही, सिव्हिल इंजिनिअरिंग खरं नाही, तर त्यांचं आहे मेकॅनिकल. लिहून टाकायचं तिथल्या तिथं आणि यांच्याबद्दल अजून डिटेल करून ठेवायचं, ठीक आहे. तर ती महत्त्वाची व्यक्ती. पुढे जाऊया.
ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायो-E3 धोरण प्रस्तावाला मंजुरी दिली. ठीक आहे, हे बायो-E3 म्हणजे काय आहे, म्हणजे याचं काय विचारलं त्यांनी, फुल फॉर्म विचारलंय. मध्ये त्यांनी नीती आयोगाचं फुल फॉर्म विचारलं होतं. मी असं म्हणत नाही ही पण एक संस्था आहे म्हणून, पण असे फुल फॉर्म ते विचारतात. ठीक आहे, खास करून मेन्सला तर विचारतात, पण प्रिलिमला जर का आता बायो इंधन माहिती आपल्याला, इथेनॉल, E20 पेट्रोल किंवा EV व्हेकल्स आपल्याला माहिती आहे, ह्या खूप गोष्टी चर्चेत आहेत. मग अशा दृष्टिकोनातून एक जैवतंत्रज्ञान किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी अशा बेसिसवरती एखादा क्वेश्चन येऊ शकतो. तर मग त्यांनी काय विचारलंय, तर त्याचा फुल फॉर्मच काय आहे, बायो-E3 म्हणजे काय आहे, आणि त्याचा फुल फॉर्मच देऊन टाकलाय त्यांनी. मग ते बघा कसं दिलंय, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी. मग आता हे तर चुकीचं असणार यापैकी, किंवा हे तर काहीतरी चुकीचं असणार. ठीक आहे, तर बायोटेक्नॉलॉजी आहे बरं का, बायोटेक्नॉलॉजी पहिली तर गोष्ट काय आहे ती बायोटेक्नॉलॉजी. दुसरी त्यानंतर ना इकॉनॉमी, बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट. त्यानंतर इथं काय दिलंय, इकॉनॉमी, इकॉलॉजी, एनरिचमेंट. म्हणजे असं काहीही करून ते देतात, आणि आपण त्याचा जर आपला जरी सेन्स लागत असला तरी आपल्याला जर का परफेक्ट माहिती नसेल ना तर आपण टिक करू शकत नाही. मग अशा वेळेस आपण त्या गोष्टी नीट वाचल्या पाहिजे. ठीक आहे, मग 68चा आन्सर आहे आन्सर नंबर 1. इकॉलॉजी नाही बरं का, एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे आन्सर नंबर 1. तर त्या धोरणाबद्दल पण आपण काही माहिती घेऊयात. तर ते धोरण कशासाठी आहे, तर उच्च कार्यक्षमता असलेल्या बायोमॅन्युफॅक्चरिंगला चालना देणे. ठीक आहे, हा त्या योजनेचा उद्देश आहे. आणि नेट झिरो आपण बघितलं होतं, नेट झिरो ही संकल्पना आपण विचारली होती बरं का एकदा आयोगानं करंट अफेअर्समध्ये. तर नेट झिरो कार्बन इकॉनॉमी साध्य करणे आणि वर्तुळाकार जैव अर्थव्यवस्थेद्वारे शाश्वत वाढीला चालना देणे हे त्याचा उद्देश आहे, ह्या धोरणाचा उद्देश आहे. कोणत्या धोरणाचा, बायो-E3. बायो-E3. मग E3 म्हणजे काय त्याचा आपण इलॅबरेट केला, आणि बायो म्हणजे काय, बायोलॉजी नाही, बायोटेक्नॉलॉजी. ओके, ठीक आहे. तर मग बघा 68चा आन्सर काय येईल बरं, आन्सर नंबर 1. पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 69. हा, पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 विषयी योग्य विधाने ओळखा. आपण बघितलं होतं 2024 मध्ये कशाबद्दल विचारलं होतं, आशियाई बद्दल विचारलं होतं त्यांनी. ठीक आहे, आशियाई स्पर्धाबद्दल विचारलं होतं. इथं मी विचारलंय पॅरालिम्पिक, जरा अवघड केला इथं क्वेश्चन. ठीक आहे, या स्पर्धा फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी भरवण्यात आल्या. बरोबर आहे का, मी काय चुकवेन बरं, इथे ठिकाण चुकवेन. ठीक आहे, त्यामुळे इथे लक्ष द्यायचं. नंतर उद्घाटन प्रसंगी कशा वेळेस विचारलंय, समारोप विचारलंय की उद्घाटन विचारलंय, इथं पण लक्ष द्यायचं. मग उद्घाटन आहे का समारोप आहे. त्यानंतर सुमित अंतिल शॉर्टपुट ॲथलीट आणि भाग्यश्री जाधव भालाफेकपट्टू यांनी भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली. आपण आशियाईमध्ये कोणी विचारलं होतं, लवलीना बोरगॉन यांच्याबद्दल विचारलं होतं. मी विचारलं उद्घाटन प्रसंगी पॅरालिम्पिकमध्ये सुमित अंतिल, हे पण ही व्यक्ती पण चुकण्याची शक्यता आहे, किंवा व्यक्ती बरोबर असून त्यांचं ते कोणत्या गेमशी रिलेटेड आहेत हे चुकण्याची देखील शक्यता आहे. भाग्यश्री जाधव हे त्यांचं गेम चुकण्याची शक्यता आहे. ठीक आहे, या स्पर्धेत 7 सुवर्ण पदकांसह भारताने 18वे स्थान पटकावले. मग 7 सुवर्ण आहे का हे पण लक्षात द्यायचं, भारताने 18वे स्थान मिळवले आहे का हे पण लक्षात द्यायचं. आणि या स्पर्धेत एकूण 29 पदके भारताला मिळाली आहेत, ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं. ठीक आहे, आता इथं ऑप्शन जर का बघितलं तर अ, ब, क, ड, तर असा ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे का ऑप्शन नाही आहे, मग काहीतरी एक चुकवायचं आहे ना. मग काय चुकवलेलं आहे हे लक्षात द्या, मी चुकवलेलं आहे ऑप्शन नंबर ब. ठीक आहे, मग कुठं आहे बरं हे, अ, क, ड. ठीक आहे, मग 69चा आन्सर काय आहे बरं, पहिली तर गोष्ट आन्सर नंबर 4 आहे. आता आपण थोडं पॅरालिम्पिक स्पर्धा 2024 बद्दल डिटेलमध्ये बघूया. काय म्हणते बघा, उद्घाटन समारंभ. हेच का बरं घेतलं माहिती आहे का, तर ह्याच्यावरती क्वेश्चन तयार झालं होतं. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या गोष्टी करायच्या नाहीत बरं का, करून ठेवायच्या. उद्घाटन समारंभ ध्वजवाहक कोण होतं, सुमित अंतिल, कशा रिलेटेड, भालाफेकपट्टू. भाग्यश्री जाधव कशा रिलेटेड, शॉर्टपुट ॲथलीट. हे होते उद्घाटन समारंभाच्या वेळेस. त्यानंतर समारोप समारंभ, त्यावेळेस ध्वजवाहक होते हरविंदर सिंग, तिरंदाज आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर आहेत प्रीतीपाल, या आहेत धावपट्टू. ठीक आहे, आणि त्यानंतर मी काय केलं, पदकतालिका. आता ग्रुप सीच्या मेन्सला विचारलं होतं त्यांनी, 4थ्या नंबरचं विचारलं होतं किंवा 3ऱ्या नंबरचं विचारलं होतं कोणत्या देश आहे, त्यामुळे पहिले 3 आणि त्यानंतर आपला भारताचा क्रमांक किती आहे हे देखील करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे,
मग आता पदक तालिका करताना बघा, आता आपल्याला माहिती सुवर्णानुसार रँकिंग लागत असते कधीही. गेम्समध्ये जे महत्त्वाचे गेम्स आहेत त्यांच्यामध्ये आपण रँकिंग कसं लावतो, सुवर्णानुसार लावतो, टोटलनुसार लावत नाही बरं का. ज्यांना सुवर्ण जास्त ते पदक तालिकेमध्ये पहिला असतात. आता इथे एकूणमध्ये पण पुढे आहेत चीन आणि ह्याच्यामध्ये पण सुवर्णमध्ये पण पुढे आहे. पहिला आहे चीन, ते आहे ग्रेट ब्रिटन, त्यानंतर आहे अमेरिका आणि 18 क्रमांकावरती आहे भारत. भारताला मिळाले आहेत सुवर्ण 7 पदके आणि टोटलमध्ये 29 पदके. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि चीनच्या वगैरे पहिले 3 देश कोणते हे देखील लक्षात ठेवायचं. मग आता इथं अजून क्वेश्चन आता जर का म्हणायचं तर ऑलिम्पिक पण झालेले आहेत ना सोबत. मी ऑलिम्पिकचं विचारलं असतं तर सगळ्यांनाच आलं असतं, त्यामुळे पॅरालिम्पिकचे विचारले. पण आता ऑलिम्पिकचे पण आपण नीट करून ठेवायचे हे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 17, पहिली जागतिक सहकारी परिषद 2024 कोणत्या शहरात पार पडली. आता मी विचारली पहिली, त्यांनी विचारली होती कोणती, आंतरराष्ट्रीय वकील परिषद विचारली होती त्यांनी. हां, आता हे का विचारतात माहिती आहे का तर खास करून जर ही आपल्या देशामध्ये पार पडली असेल ना, भारतासारख्या देशामध्ये पार पडली असेल ना आंतरराष्ट्रीय लेवलचं काहीतरी कुठली तरी परिषद, तर अशा वेळेस ते महत्त्वाचं ठरतं आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे ते कोणत्या शहरात पार पडली. तर इथं आन्सर आहे नवी दिल्ली बरं का. नवी दिल्लीमध्ये ती पार पडलेली आहे. तर आपण थोडं एक्सप्लेनेशन बघूया त्या क्वेश्चनचं. हां, तर त्याची आन्सर नंबर 1 आहे. थीम काय होती, कोऑपरेटिव्ह बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. आता थीम पण का लक्षात ठेवायची का तर ती पहिली परिषद आहे. सॉरी, इथं 7 दिसत आहे ते, तर ती पहिली परिषद आहे. ठीक आहे, सहकारी परिषद पहिली आहे आणि ती भारतात पार पडली आणि कालावधी आहे 25 ते 30 नोव्हेंबर. त्या कालावधीमध्ये ती पार पडली होती. म्हणजे ऑफकोर्स 2024 मधली मागची असणार आहे, 2024 मधली जागतिक सहकारी परिषद. ठीक आहे, पहिली. तर बघा, हां, क्वेश्चन नंबर 17चा आन्सर काय मग, जागतिक सहकारी परिषद 2024 भर द्यायचं इथं, तर ती नवी दिल्ली येथे पार पडली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 71, डॅश डॅश हे भारतीय उद्योजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. हां, अंतराळ पर्यटन झालेलं आहे त्यांच्याकडून आणि ते पहिले भारतीय ठरले आहेत. तर ते कोण आहेत असं विचारलंय. मग आपण काही क्वेश्चन असे खूप आधीचे दिलेले आहेत, हे पहिले ठरणार आहेत का बरं अंतराळ पर्यटनासाठी. पर्यटन हा मुद्दाच आत्ता चालू झालेला आहे. ठीक आहे, तर मग ह्या दोघांपैकी कोणीतरी असणार आहे आणि त्यात ते कोण आहेत बरं, भारतीय उद्योजक आहेत. ठीक आहे, तर मग आन्सर आहे गोपी थोटाकुरा. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघा. हां, तर ते कोण आहेत, 71चा आन्सर आहे 2. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीतर्फे NS-25 म्हणजे न्यू शेपर्ड 25 या मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळात गेले होते. तर ते कोणत्या मोहिमेवरती गेले होते, कोणामार्फत गेले होते आणि त्याचे संस्थापक कोण आहेत त्या कंपनीचे, इतकंपर्यंत पण आपण केलं पाहिजे. त्यानंतर विजयवाडा आंध्र प्रदेश, जन्म त्यांचा कुठे झालाय, विजयवाडा आंध्र प्रदेश. म्हणजे ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत असं देखील विचारू शकतात ना. जसं आपण स्वामीनाथन, MS स्वामीनाथन बद्दल विचारलं होतं ना, MS तमिळनाडूचे आहेत म्हणून ते, तसंच मी इथं केलं, तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये दिलं, तर ते विजयवाडा आंध्र प्रदेश इथले आहेत. ठीक आहे, आणि प्रिझर्व लाईफ कॉर्प या जागतिक केंद्राचे ते सहसंस्थापक आहेत. ठीक आहे, त्यांच्या नावाशी जोडलेली एक संस्था आहे प्रिझर्व लाईफ कॉर्प जागतिक केंद्र, ह्याचे ते सहसंस्थापक देखील आहेत. तर मग क्वेश्चन नंबर 71चा आन्सर काय येईल बरं, गोपी थोटाकुरा. आता आपल्याला होमवर्कमध्ये हे कोण आहेत, हे पण अंतराळाशी रिलेटेड आहेत कोणीतरी, आणि ESA म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी, या एजन्सीशी ते संबंधित आहेत का हे आपल्याला होमवर्कमध्ये तुम्ही बघून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा. क्वेश्चन नंबर 72, लोकसभा निवडणूक 2024 बाबत खालील विधाने विचारात घ्या. आता आपल्याला एखादं विधेयक विचारलं होतं ना मागच्या वेळेस, महिला विधेयक, नारी शक्ती वंदन विधेयक, विधेयकावरती जर क्वेश्चन विचारलं तर आता नुकतेच राज्याचे आणि लोकसभेचे निवडणुका पार पडले, सहसा असा क्वेश्चन येत नाही. परंतु आता जर का एखादा विधेयक चर्चेत नसेल समजा, तर एखादा क्वेश्चन असा एकदम बेसिक डाटावरती यायला काही हरकत नाही. ठीक आहे, तर थोडंफार तरी आपल्याला माहिती पाहिजे. भारतीय जनता पार्टी पक्षाला 240 जागा प्राप्त झाल्या आहेत का, येस बरोबर आहे. ही निवडणूक एकूण 7 टप्प्यात पार पडली. हां,
एकूण किती टप्प्यात पार पडली निवडणूक? 7 टप्प्यात पार पडली. माहिती असलं पाहिजे बरं का. ठीक आहे. नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2024 रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मी याच्यात काय काय चुकू होऊ शकते? मग एकतर शपथेचा डेट देखील चुकू शकतं किंवा सलग 3ऱ्यांदा घेतली आहे का हे देखील चुकू शकतात. आपण हे बेसिक आहे, आपल्याला माहिती. सलग 3ऱ्यांदा आहे का? येस. परंतु त्यांची ही डेट बरोबर आहे का? नो. तर ती आहे 09 जून. ठीक आहे. नंतर 18व्या लोकसभेवर सर्वपक्षीय मिळून एकूण 74 महिला खासदार निवडून आले आहेत. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. मग मी हा डाटा देखील चुकू शकते बरं का. 74 महिला खासदार आहेत का? आणि 18वी लोकसभाच आहे नाही. तर असं पण लक्षात पाहिजे. मग काय बरोबर आहे? अ ब ड बरोबर आहे. अ ब ड कुठं आहे बरं? अ ब ड. आणि इथं मी अ ब कडं पण दिलंय. हे जर डेट माहीत नसेल तुम्हाला तर इथे विकेट पडू शकतो, हे चुकू शकतो क्वेश्चन. तर अशा वेळेस आपण काही गोष्टी एकदम बारकाईने लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. हा बेसिक तर डाटा माहितीच असला पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी देखील एखाद्या डोळ्याकडून घातल्या तरी आपल्याला लक्षात येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा वेळेस मग लोकसभा निवडणूक आता जर त्याचं एक्सप्लेनेशन घ्यायचं म्हणलं तर आपण खूप डिटेलमध्ये घेऊ शकतो, परंतु तुम्ही त्या करून ठेवा की किती डीपमध्ये पण जायचं आहे, परंतु आपण थोड्याफार गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 73 बघूया. हां, योग्य जोड्या जुळवा. इथं काय दिले? पद्मविभूषण विजेते म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार या टॉपिक अंतर्गत हा क्वेश्चन आपण सेट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 73. ठीक आहे. कुमुदिनी लाखिया. आता त्यांच्याबद्दल काय दिलेलं माहिती आहे का? त्यांनी आपण काय दिलंय? विजेते दिलेले आहेत आणि त्यांचं क्षेत्र दिलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की भारतरत्न म्हणा किंवा पद्मविभूषण म्हणा ह्यासारखे जे पुरस्कार असतात ते कमी संख्येने असतात. त्यामुळे त्या सर्वच्या सर्व व्यक्ती लक्षात ठेवणे, त्यांचे राज्य लक्षात ठेवणे आणि त्यांचे क्षेत्र लक्षात ठेवणे हे इथं आपल्याला सोयीस्कर करू शकतं आणि ते ठेवलं देखील पाहिजे. ठीक आहे. तर आधी आपण याचा आन्सर बघूया. 73चं कुमुदिनी लाखिया कशाशी रिलेटेड आहेत? कला या क्षेत्राशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर M.T. वासुदेवन नायर हे कशाशी रिलेटेड आहेत बरं? साहित्य आणि शिक्षण या गोष्टीशी रिलेटेड आहेत. ओसामू सुझुकी हे कशाशी रिलेटेड आहेत बरं? व्यापार आणि उद्योग ह्याच्याशी रिलेटेड. आणि दुव्वूर रेड्डी हे कशाशी रिलेटेड बरं? वैद्यक शास्त्र. त्यामुळे येतं आन्सर 4, 3, 2, 1. मग बाकीचे पण पद्मविभूषण आपण तिथे बघून ठेवूयात. असं नाही पद्मविभूषण फक्त बघायचं आहे, बाकीचे पण बघायचे, पद्मश्री वगैरे. पण आता आपण सध्याला तिथे पद्मविभूषण बघूयात बाकीचे. ठीक आहे. तर एकूण पद्म पुरस्कारच होते 139. असं डायरेक्ट वन सिंगल लाईनर करून येऊ शकतो. ठीक आहे. आणि त्यामधील पद्मविभूषण आहेत 7. हां, तर न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर हे आहेत सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी रिलेटेड. त्यानंतर लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम हे आहेत कला क्षेत्राशी रिलेटेड आणि ते आहेत शारदा सिन्हा कला क्षेत्राशी रिलेटेड. आता ह्यांचं काय करून ठेवलं पाहिजे माहिती आहे का तुम्ही? राज्य देखील करून ठेवलं पाहिजे की कोणत्या राज्याशी रिलेटेड आहेत हे सर्व व्यक्ती. आणि ह्यांना सोडून पद्मश्री किती जणांना भेटला आहे? हां, आता पद्मश्री किती लोकांना भेटला आहे ते पद्मविभूषण घेतला आपण. पद्मविभूषण किती व्यक्तींना भेटला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे कोण आहेत, नंतर मरणोत्तर किती आहेत, नंतर त्यामध्ये महिला किती आहेत आणि त्यामध्ये NRI किती आहेत. ठीक आहे. इतक्या गोष्टी आपण करून ठेवल्या पाहिजेत. तर मग ह्याचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 73चा आन्सर नंबर 2. पुढे बघूया आपण. हां, क्वेश्चन नंबर 74 योग्य कथने ओळखा. उत्तर कोरियाच्या लेखिका हान कांग यांना नोबेल साहित्य पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे आणि चीनच्या नेहा नेहद्यानक्य यांना नोबेल शांतता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. आता इथं कुठं चुकू शकतं बघा. उत्तर कोरियाचे आहेत का? लेखिका ह्या हान कांगच आहेत का? त्यांना साहित्यच भेटलं आहे का? त्यानंतर या चीनच्या आहेत का? त्यानंतर त्यांना शांतता पुरस्कारच भेटला आहे का? आणि 24चा आहे का? याच्यावरती पण लक्षात ठेवायचं बरं का. तर इथे काय केलेलं आहे आपण माहिती आहे का? इथे आपण दोन्ही चुकवलेलं आहे. या आहेत दक्षिण कोरियाच्या, हां, आणि आहेत कुठल्या बरं? जपानच्या आहेत. जवळजवळचे देश घेऊन काय केलेलं आहे आपण बरं? चुकवलेलं आहे. अशा वेळेस ते खूप करेक्ट माहीत असणं आपल्याला गरजेचं असतं अशा वेळेस. त्यामुळे आपण काय केलेलं आहे मग आता इथं काय करून ठेवायचं आपल्याला? नोबेल शांतता पुरस्कार म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
आपल्याला करून ठेवायचे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कार, नोबेल पुरस्कार आहेत, बुकर पुरस्कार आहेत, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहेत, हे सर्व करून ठेवलेलं करायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं काय चुकवलेलं आपण फक्त त्यांचे देश चुकवलेले आहेत, तर ते पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 75. के कस्तुरीरंगन यांच्याविषयी एक मिनिट. के कस्तुरीरंगन यांच्याविषयीची योग्य विधाने ओळखा. हां, ते केरळ येथील रहिवासी आहेत. कसं सांगितलं, एम एस स्वामीनाथन यांचं तामिळनाडू घेतलं होतं ना, त्याच पद्धतीचा हा क्वेश्चन सेट केला आहे बरं का. ते केरळ येथील रहिवासी आहेत का, तर यस, ते केरळ येथील रहिवासी आहेत. ठीक आहे. त्यानंतर ना ते इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक राहिले आहेत का, तर यस, ते संचालक राहिले होते. ते सन 1994 हां ते 2003 या कालावधीमध्ये ते इस्रोचे 5वे अध्यक्ष राहिले आहेत का, तर यस, तर ते राहिले होते. त्यानंतर चंद्रयान-3 मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर बघा नाही, ते चंद्रयान-3 कधी झालेलं आहे आणि त्यांचा कार्यकाळ काय आहे, रिलेट होतं का बरं हे, हां नाही ना, त्यामुळे हे चूक आहे. आणि त्यांना पद्मश्री 1982 साली, पद्मविभूषण 1992 साली आणि पद्मविभूषण 2000 साली प्राप्त झाले आहे. म्हणजे ह्या देखील गोष्टी माहिती पाहिजेत. हे जर महत्त्वाचे आहे व्यक्ती, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. आणि इथं आपण आन्सर काढायला गेलं तर आपल्याला चंद्रयान-3 हे माहिती असलं तर ड उडतो. ठीक आहे. ड इथे उडतो. हां, त्यामुळं अ, ब, क, ई आणि हे पण माहिती असलं पाहिजे. पद्मश्री कधी भेटलंय, पद्मभूषण कधी भेटलं आणि पद्मविभूषण. खूपच महत्त्वाची व्यक्ती असेल तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. पण आपण हा काही केला, अवघड कॅटेगरीमध्ये सेट केला आहे थोडा क्वेश्चन. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 76. हां हां तर समित्या आपण म्हणलं होतं, ज्या चर्चेतील समित्या आहेत आणि त्यांच्या जोड्या लावा. हां, तर या अंतर्गत हा क्वेश्चन येतो. सुशील कुमार समिती, मिलिंद म्हैसकर समिती BVR सुब्रमण्यम समिती आणि नरेंद्र जाधव समिती. साधी गोष्ट आहे. नरेंद्र जाधव समिती कशा रिलेटेड आहे बरं, तर प्राथमिक शिक्षणातील हिंदी भाषेचा समावेश करावा का, यासाठी ही समिती खूप चर्चेतील समिती आहे. D चं 4 साधा आहे बघा, एकच ऑप्शन आहे. मग बाकीच्या समित्या बघूयात. BVR सुब्रमण्यम समिती कशासाठी बरं, राष्ट्रीय उत्पादन अभियानाची व्यापक रूपरेषा तयार करणे हे त्यांचं काम आहे. मिलिंद म्हैसकर समिती कशासाठी बरं, जायकवाडी वीज निर्मिती प्रकल्पाचा जैवविविधतेवरचा परिणाम अभ्यासणे यासाठी ही समिती आहे. आणि त्यानंतर सुशील कुमार समिती कशा संदर्भात आहे, ही खूप महत्त्वाची समिती आहे बरं का, चर्चेत असलेली. पंचायतीमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्व आणि भूमिकांमध्ये परिवर्तन करणे, म्हणजे जे आपले सरपंचपती आहेत ना, सरपंचपती माहिती नाही कन्सेप्ट, तर ह्याला आता आपल्याला कमी करायचं आहे. म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व वाढवायचं आहे पंचायतीमध्ये आणि त्यांच्या भूमिकांमध्ये पण परिवर्तन करायचं आहे, जेणेकरून त्यांना हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कसे चालतात किंवा त्यांनी कसं चालवलं पाहिजे हे समजलं पाहिजे. त्यामुळे या समित्या आहेत. तर ह्याचा आन्सर आहे 76चा आन्सर आहे आन्सर नंबर 1. तर इतर समित्या पण आपण करून ठेवल्या पाहिजेत जर का त्या चर्चेत असतील तर. त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर 77. हां, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मी म्हणलं होतं तुम्हाला की अशी एखादी योजना देणार आणि त्याबद्दल योग्य विधाने किंवा अयोग्य विधाने ओळखा म्हणून विचारणार. महाराष्ट्राची जर का महत्त्वाची एखादी योजना असेल तर ते विचारू शकतात. सध्या तर ही चर्चेतील योजना आहे. या योजनेला जून 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती. यस, या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य, पोषण यांमध्ये सुधारणा करणे तसेच कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करणे हे आहे का. या जनरल सेंटेन्स आहे ना, हे त्यासाठीच चालू केलेलं आहे. नंतर या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 2500 रुपये होता का 1500 होता, 1500 होतं. आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या आधी त्यांनी 2100 रुपये घोषित करण्यात आलं होतं. हां, ठीक आहे. त्यानंतर योजना चालू होताना 1500 रुपये त्यांनी दिलेले होते. त्यानंतर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला पात्र आहेत. ठीक आहे. 18 ते 60 वर्ष वयोगटातील आहेत की 21 ते 65 आहेत. ठीक आहे. तर मग चुकवलं कुठं जातं आपल्याला हे आपण पाहिलं पाहिजे. मग ही जी योजना आहे ती आपण कशी केली पाहिजे बरं का, डिटेलमध्ये केली पाहिजे. मग आन्सर काय येईल बरं, क आणि ड चूक आहे ना, त्यामुळे आन्सर आहे अ आणि ब. ठीक आहे. लाडकी बहीण योजना मग आपण डिटेलमध्ये करून ठेवली पाहिजे. कुठून सुरुवात केली होती हे पण बघून घ्या. ठीक आहे, वाचत असताना. क्वेश्चन नंबर 78. एक देश एक निवडणूक.
विधेयक 2024 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हां, आता विधेयक पण म्हणलं ना, नारी शक्ती वंदन विधेयक, त्या बेसिसवरतीच हा क्वेश्चन देखील घेतला आहे. ठीक आहे. तर बघा काय म्हणते, एक देश एक निवडणूक हे घटनात्मक विधेयक 2024 129वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आलेले आहे. ठीक आहे, बरोबर आहे का हे? येस, बरोबर. 129वी घटना दुरुस्ती विधेयक आहे का, याच्यावरती लक्ष द्यायचं. हां, तर आहे. नंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या या संदर्भातील अहवालाला यापूर्वीच मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. येस, बरोबर आहे. संसदेने कायदा मंजूर केल्यावर एकाच टप्प्यात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. एकाच टप्प्यात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. बरोबर आहे का हे? चूक आहे. जर्मनी, जपान, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्या जातात अशी माहिती उपरोल्लेखित समितीने दिलेली आहे. बरोबर आहे का? यस, तर हे बरोबर आहे. ठीक आहे. हां, मग चुकवलं कुठे आपण? इथं चुकवलंय. एकाच टप्प्यात लोकसभा आणि विधानसभाच्या होणार आहेत, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार नाही आहेत. त्यामुळं अ, ब, क, ड योग्य करताना ना कायम राज्यसेवेच्या बाबतीत विचार करायचा बरं का. हां, की सगळंच खरंच बरोबर आहे का, फ्लोमध्ये वाचायचं आणि ते सगळं टिक करून घ्यायचं, असं नाही करायचं. ठीक आहे. तर मग काय बरं आन्सर येईल बरं? आन्सर नंबर 2. 78चा आन्सर काय येईल बरं? 2. तर मग एक देश एक निवडणूक विधेयक, आता त्याच्यावरती JPC समिती पण पुढे जाऊन बसवलेली आहे. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, त्या समितीमध्ये कोण कोण आहेत आणि त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे, तर ते देखील बघून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 78. ज्येष्ठ IPS अधिकारी डॅश डॅश यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ म्हणजेच रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच काय, रॉ संघटनाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हां, आपण हा क्वेश्चन कोणत्या टॉपिक अंतर्गत येतो? महत्त्वाच्या नियुक्त्या असतात ना. आता कॅगचा कसा घेतला पहिला क्वेश्चन आपण? 15वे कॅग कोण आहेत आणि त्यांचे 1 2 3 4 सेंटेन्स करून दिले. पण इथं काय विचारलं आपण? डायरेक्ट ती व्यक्तीच कोण आहे असं विचारलेलं. बरोबर आहे. तर ती कोणती व्यक्ती बरं? पराग जैन. हां, बाकीचे हे कोण आहेत? हे पण चर्चेत आहेत का बरं? हे पण लक्षात घेतलं पाहिजे ना. हां, तर बघा अभिजात शेठ हे कोण आहे? NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनचे अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आहे. त्यानंतर शिवसुब्रमण्यम रमण हे कोण आहेत बरं? शिवसुब्रमण्यम रमण हे कोण आहेत? PFRDAचे म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणचे कोण आहेत बरं? अध्यक्ष आहेत. त्यानंतर नितीन गुप्ता NFRA म्हणजे राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे पण ते अध्यक्ष आहेत. म्हणजे हे पण असे काही नियुक्त्या आपण लक्षात ठेवले पाहिजे की खूप चर्चेत नाही आहेत, पण आपल्याला निगेशनला पण ते काढता येऊ शकतात. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 80. हां, शेवटचा प्रश्न आहे. आता आपण म्हटलं होतं की आपण आंतरराष्ट्रीय गट, चर्चेतील जे गट आहेत किंवा संस्था आहेत, G20 असेल किंवा G7 असेल किंवा आशियान असेल, काहीही असतील, तर त्या पण आपण त्याच्यामध्ये कोण येतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ऑकस खूप सोपं आहे. कोण येतं या अलायन्समध्ये? हा क्वेश्चन PYQ बेसिसवरती एक्झॅक्टली. तर ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट. अ, ब, क. साधं उत्तर आहे अ, ब, क. हे 3 देश येतात त्यामध्ये. तर एक्सप्लेनेशन बघा. हां, ऑकस ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. ठीक आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये चीनच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी 2021 मध्ये या त्रिपक्षीय युतीची स्थापना झाली होती. जपान आणि फिलिपाईन्स यांना सामावून घेण्याचा विचार देखील सध्या चालू आहे या ऑकसमध्ये बरं का. जपान आणि फिलिपाईन्स हे देखील येत्या काळात त्यामध्ये असू शकतात. आणि भारत मात्र या गटाचा सदस्य नाही. भारताबद्दल पण माहिती असलं पाहिजे. या गटाचा सदस्य आहे का भारत? तर नाही. ठीक आहे. हे झालं ऑकस. मग हे कशामध्ये येतं? आंतरराष्ट्रीय युती, आंतरराष्ट्रीय उपक्रम, आंतरराष्ट्रीय संयुक्त उपक्रम अशा गोष्टीमध्ये हा क्वेश्चन मोडतो. तर हे झाले करंटचे 15 क्वेश्चन जे 2024च्या राज्यसेवेच्या प्रिलिमच्या प्रश्नांवरती बेस्ड होते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण बाकीचे 15 क्वेश्चन बघूया. ठीक आहे. थँक्यू.